मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत ना एक एक ट्विस्ट यायला लागला बघा. जेव्हापासून प्रियाच्या आईवडील सालीचे आईवडील बनून ह्या घरामध्ये आले आणि त्या तिघांमध्ये जे काही कुठे चालू आहेत ना, म्हणजे कधी प्रिया त्या दोघांना घराबाहेर काढायचा प्रयत्न करते. आणि आता हे म्हणजे दोघांना लोखंडे कुटुंबियांना ते असह्य झाल्यामुळे त्यांनी आता प्रियाविरुद्ध प्लॅन केला आहे. काय प्लॅन केला ते उद्याच्या भागात तुम्हाला कळेलच. म्हणजे होतं काय, आपण आजपर्यंत बघितलं आहे की सायलीसाठी पूर्ण याने एक सोन्याचा हार बनवला असतो आणि ती उद्याच्या भागात ते सायलीला देते. ती बिचारी सायली नेहमी कामात असते, किचनमध्ये असते, म्हणून ती काय करते, त्या स्टडी रूममध्ये एका ड्रॉवरमध्ये हात ठेवून देते आणि तिचं काम करायला ती किचनमध्ये निघून जाते. मग आता तिथे कोणी नाही, हॉलमध्ये कोणी नाही बघून लोखंडे फॅमिली बाहेर येतात, म्हणजे त्यांच्या रूममधून बाहेर येतात. आणि लोखंडे महिनावती लोखंडे स्टडी रूममध्ये जाते, तो हार चोरते. आणि मग मात्र सायली ज्यावेळेस काम झाल्यानंतर तो हार घ्यायला वापस जाते, तिला दिसतं की हार गायब आहे. मग ती सगळ्यांना बोलवते आणि त्यावेळेस ती म्हणते की मी इथेच हार ठेवला होता, पण कोणी नेला हार तो काही काळ मार्ग नाही. आता घेण्यात तरी संशय कोणावर? ऑब्व्हियसली प्रियावरच. पण प्रूव्ह करावं लागेल ना, कारण प्रिया काय अशी ऐकत नसते. मग पूर्ण म्हणते, अर्जुन प्रत्येक रूमची झडती घे, कुठली रूम सुटता कामा नये. आणि आपल्याला दिसतं की अर्जुन सायली प्रिया अश्विनच्या रूममध्ये असतात. आणि प्रियाला कुठे माहिती ना, कारण तिने हार चोरला नाही आणि तिला माहीत पण नाही आहे. पण तो हार तिच्या रूममध्ये सापडतो आणि तिच्या रूममध्ये हार सापडल्यानंतर मात्र अश्विन प्रियाचे चेहरे ना असे पांढरे फटक पडतात. म्हणजे आत्तापर्यंत जी प्रिया दुसऱ्याविरुद्ध वागत होती ना, आता तीच स्थिती तिची झाली आहे. म्हणतात ना, हिस्ट्री रिपीट्स इट सेल्फ. म्हणजे जे ती करायची, आता कर्म तिचे वापस आलेत. आता बघूया उद्या काय होतं ते. पण उद्याचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला काय वाटतं आता पूर्ण एक तन्वीला म्हणजे प्रियाला काय शिक्षा देईल, कमेंट करून जरूर कळवा. भाग आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत काळजी घ्या.